सुगंधी धूप जेव्हा संपतं तेव्हा त्याची फक्त राख उरते आणि त्यानंतर त्या राखेला काहीच अस्तित्व राहत नाही. तसंच अगदी मानव जन्माचं सुद्धा आहे. म्हणूनच जोपर्यंत श्वासात श्वास आहेत तोपर्यंत आयुष्य अगदी चांगल्या प्रकारे जगायला हवं. तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. माझी पूजा करून झालेली आहे आणि जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे. आमटी भात आणि भाजीच केलेली आहे आज. आणि आज 2 ते 3 दिवसांनी पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे मग आम्ही आज चाललो आहोत बाहेर. तर बाहेर कुठे चाललो आहोत तर तांदूळ आणायचे होते आणि आज आम्ही बाजारात तांदूळ आणायला न जाता एका तांदळाच्या मिलमध्ये चाललेलो आहोत. तर ही नदी तुम्ही पाहू शकता. ही आमच्या घराजवळून जाणारी नदी आहे आणि ही पुढे जगबुडी नदीला जाऊन मिळते. आणि जगबुडी नदीसुद्धा खूपच जवळ आहे आमच्या घरापासून. तर आता आम्ही चाललो आहोत तळागाव येथे. तळागावामध्ये एक तांदळाची छान अशी सुंदर अशी मिल आहे, जी निसर्ग संपन्न अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आहे. आणि ते गावच मुळात निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. कोकणातलं कुठलंही गाव आपण पाहिलं तर अगदी निसर्ग संपन्न असं असतं. म्हणजे कुठेही असं आपल्याला काही वेगळं असं वाटणार नाही. सगळीकडे हिरवाईने नटलेली अशी धरती असते. आणि पावसाळा असल्यामुळे या धरतीने जणू काही एखाद्या नव्या नवरीसारखं तिचं रूप धारण केलेलं आहे. आणि पाहू शकता सगळीकडे किती छान असा सुंदर असा निसर्ग दिसत आहे. आणि कुठेही जाताना कोकणामध्ये असा निसर्ग पाहायला मिळतो. आणि मी स्वतःला नशीबवान समजते की आमच्या जवळच हे सगळं निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे. आणि मी मुळातच निसर्गाच्या सान्निध्यात राहते, निसर्गाच्या कुशीत राहते. म्हणजे कुठेही अगदी लांब आपल्या भारताच्या बाहेरसुद्धा जाण्याची गरज नाही. एवढा सुंदर असा निसर्ग आपल्याला आपल्या ईश्वराने कोकणातच दिलेला आहे. आणि आपलं भाग्य थोर म्हणून आपला जन्मच इकडे झाला. आणि माझं तर भाग्य मी थोर समजते की मला इथे राहायलासुद्धा आता मिळत आहे. म्हणजे आयुष्याचा बराचसा काळ मुंबईमध्ये गेला, शहरात गेला. आणि काही असं वळण आलं, सुंदर असं वळण आलं आयुष्याला की ज्यामुळे आम्ही कोकणात यायचा निर्णय घेतला कायमस्वरूपी. आणि आता असं वाटतं आहे की हे निर्णय सार्थकी ठरत आहे. म्हणजे संघर्ष तर आहेच आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. पण म्हणतात ना, संघर्षहीन आयुष्य जे असतं त्याला काहीच अर्थ नसतं. संघर्ष हा हवाच. आणि संघर्ष करताना, संघर्षाची वाटचाल करताना आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे आयुष्यातील उतार चढाव आपल्याला समजतात. To the city streets, we began to feel the fire. We rise like. आणि त्यामुळे आयुष्य अगदी सुंदर बनून जातं. आणि नुसतं दुःखात किंवा नुसतंच सुखात असं आयुष्य कोणाचंही नसतं. तर तळागाव आता येत आहे जवळच. आणि हे पहा किती छान अशी आपली गुरं देखील चरत आहेत सगळीकडे. आणि त्यांना देखील किती प्रसन्न वाटत असेल नाही का. म्हणजे एवढा शांत आणि सुंदर असा निसर्ग, ढगांची चादर व्यापलेली आहे संपूर्ण आभाळामध्ये. आणि ती चादर एवढी जड झालेली आहे ना की ती डोंगरांवर सुद्धा आलेली आहे. आणि आज पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जरा बरं वाटत आहे. म्हणजे थोडं शूटिंग करायला मिळतं, थोडं आपल्याला पायाने सुद्धा चालत जायला मिळतं कुठे कुठे. आणि आता मिलमध्ये दाखवते तुम्हाला, मिल जवळ आलेली आहे. आणि ही ती तांदळाची मिल आहे जिथून तांदूळ आपल्या संपूर्ण खेडमध्ये देखील पोचवले जातात. खेडच्या बाजारपेठेमध्ये आणि अन्न पुरवठा जे आपलं असतं म्हणजे रेशनिंगचं, तर तिकडे सुद्धा इथून तांदूळ पुरवले जातात. आणि अगदी कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत इकडे आपल्याला तांदूळ बघायला मिळतात, घ्यायला मिळतात. आणि म्हणूनच आम्ही आज इकडे आलो आहोत. आणि आता 2 प्रकारचे आम्ही तांदूळ निवडले आहेत आणि ते घेतलेले आहेत. तर म्हटलं आधी थोडेसे घेऊया म्हणजे आपल्याला समजेल की कोणता तांदूळ आपल्याला आवडतो आहे.
आणि तसं मग नंतर मग थोडे जास्त तांदूळ आम्ही मग आणू आणि त्यावेळेस जरा संपूर्ण या भागाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहेच। तर तांदूळ वगैरे घेतले आणि नंतर मग तिथून आम्ही निघालो। आता आम्ही चाललो आहोत घरी। तर घरी जाईपर्यंत संध्याकाळ पूर्ण झालेली आहे आणि इथे थांबायची इच्छा होती जेव्हा आम्ही चाललेलो तेव्हा। तर म्हटलं येताना थांबूया, म्हणजे कसं तांदळाच्या मिलमध्ये अगदी पोचेपर्यंत रात्र व्हायला नको, आणि म्हणूनच तिथून तांदूळ घेऊन लगेचच निघालो। आणि हे काही दृश्य आहे तिथे रस्त्यातून येतानाचे, भात शेती आहे, लावणी झालेली आहे। तर ते म्हटलं तुम्हाला दाखवूया या व्हिडिओमार्फत। हे ओढे पहा किती छान असे सुंदर आहेत, म्हणजे ठिकठिकाणी शेतीच्या बाजूला हे ओढे असे शेतकऱ्यांनी तयार करून ठेवलेले आहेत, जे नैसर्गिक आहेत, ज्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा देखील होतो। आणि येताना इथे एक टेकडीचा भाग दिसला आम्हाला, म्हणजे अगदी असा पठार असतो ना, तर तसा होता। आणि तिथे सुद्धा थांबायचा मोह काही आवरला नाही, आणि म्हणून मग तिथे थोडा वेळ व्यतीत केला आणि तिथे काही रील्स सुद्धा बनवले, मी फोटो काढले। तर ते रील्स आपल्या शॉर्ट्स व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळतीलच, आणि त्यातला एक शॉर्ट व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर। तर पाहिला नसेल तर नक्की पहा। Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night आणि घरी पोचल्यावर मी तुम्हाला दाखवेनच की आम्ही कोणत्या प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत। जे 2 प्रकार आम्ही घेतलेले आहेत ते, म्हणजे बरेच असे तांदूळ आहेत, म्हणजे त्यांची नावं सुद्धा आपल्याला लक्षात राहणार नाहीत। इतके तांदूळ, इतके प्रकार या मिलमध्ये उपलब्ध आहेत, आणि खूपच छान अशी व्यवस्था आहे तिथे सगळी, म्हणजे साफसफाई म्हणा किंवा सगळं नियोजन म्हणा, खूप सुंदर असं आहे। तर त्या मिलचं नाव आहे लक्ष्मीनारायण मिल, जे मी मागाशी तुम्हाला सांगायला विसरले होते। आणि हे आहे आपल्या श्री काळकाई देवी आईचं मंदिर। तर पाहू शकता किती सुंदर असं आहे नाही का, आणि रस्त्याला लागूनच आहे, त्यामुळे कुठे आतमध्ये लांब दूरवर जायची गरज देखील नाही। तर म्हटलं आता अजून उजेड आहे, तर छान असे दर्शन घेऊया, थोडा वेळ बसूया आणि मग तिथून घरी जायला निघूया। तर मंडळी, कधी प्रवासामध्ये आपल्याला अशी छान अशी मंदिरं दिसतात, आणि आपल्याला आपल्या मार्गावर जायचं असं लवकरात लवकर, त्याच्यामुळे आपण थांबत नाही तिथे। पण असं न करता आपण या मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला जायला हवं, म्हणजे अगदी आपल्याला पुरेसा वेळ असेल तर आपण नक्कीच जायला हवं। आणि मनाला जे आत्मिक समाधान मिळतं ना यामुळे, ते खूपच अनमोल असं असतं। तर इथे मी देवी आईला छान असं मळवट भरायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या हळदीने आणि कुंकवाने। ते केलं, देवीला नतमस्तक झाले, आणि मग तिथून आम्ही घरी जायला निघालो। या तांदळाचं नाव आहे वाडा कोलम, आणि जे दुसरे तांदूळ आहेत तर त्याचं नाव आहे पूजा। तर बऱ्याच अशा प्रकारचे तांदूळ आहेत त्या मिलमध्ये, हे 2 आम्ही निवडले। तर बघूया कसा तांदूळ वाटतोय, कसा भात होतोय, त्यानुसार आम्ही मग तो ठरवू आणि मग जास्त संख्येने तांदूळ मग घेऊन येऊ। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।